हॅलो हाय नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. तर हा ब्लॉग आहे काही दिवसांपूर्वी आम्ही एका छोट्याशा ट्रिपला गेलेलो होतो त्याचा. तर इथे मी छानपैकी तयार झालेली आहे आणि दादा वहिनी मला इथूनच घेऊन जाणार आहेत. बिल्डिंगच्या खाली गेले आणि तिथून आम्ही सर्वजण एकत्र बाहेर जायला निघालो. प्रवास अगदीच मोठा होता असं अजिबात नाही आहे, छोटासाच प्रवास होता. आम्ही सगळेजण एन्जॉय करत निघालेलो होतो. मध्येच हायवेला तावजीमध्ये कॉफी प्यायला थांबलो. इथे छोटी मंडळी सगळी एन्जॉय करत होते. तर आम्ही नक्की कोण कोण निघालेलो होतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. या व्हिडिओमध्ये जेवढे दिसत आहेत तेवढे सगळे आम्ही निघालेलो होतो. तावजीमध्ये कॉफी पिली आणि नंतर प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. थोडाफार वेळ अनु माझ्यासोबत बसलेली होती. त्यातही तिची बडबड ही सुरूच होती. मध्ये काहीतरी तिचं सुरूच होतं. त्यानंतर निसर्गाचा आनंद घेत मस्तपैकी आमचा प्रवास सुरू होता. तर थोड्याफार वेळातच आम्ही कोमल ॲग्रो टुरिझम इथे पोहोचलो. हे ठिकाण सातारच्या जवळ आहे आणि एक दिवसाच्या ट्रिपसाठी आम्ही सगळे मिळून इथे आलेलो होतो. गाडी पार्क केली आणि सगळेजण सामान घेऊन आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर तर खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करून घेतला आणि मग बाकीच्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या. इथला सर्व परिसर खूप छान होता. निसर्गरम्य वातावरणात फारच भारी वाटत होतं. नाश्ता करून झाल्यानंतर माझा सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे चहा पिणं. तो मस्तपैकी चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर इथे सगळ्या छोट्या गँगची मजा मस्ती सुरू होती. त्यानंतर आम्ही निघालो स्विमिंगसाठी.
डान्स सगळं काही झाल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो आणि त्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये थोडाफार वेळ घालवला. ये पळ ये पळ 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 पळ. अरे वा. आंबे किती आणू आंबे आणू किती आंबे तिकडे ये. स्विमिंग पूल मध्ये जायचं ना? पप्पा तुम्ही जाऊ. तिथं बोटिंगला जाऊया का? अशी चालवायची. थोडा वेळ इकडे तिकडे केल्यानंतर नंतर जेवणाची वेळ झाली आणि त्यानंतर मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली. उठून पाहतो तर काय बाहेर पाऊस सुरू होता. पावसात सुद्धा थोडाफार एन्जॉय केला, मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही जाऊन चहा घेतला पहिल्यांदा गरमागरम, कारण बाहेर पाऊस सुरू होता आणि आज चहा घेण्यात एक वेगळीच मजा होती. पाऊस थांबला त्याच्यानंतर आम्ही इकडे जो पूल होता त्याच्या इकडे आलेलो होतो. त्यानंतर आम्ही इथे क्रिकेट आणि थोडेफार वेगवेगळे गेम्ससुद्धा खेळलो आणि एन्जॉय केले. हा इशू दीदी बोलवती जावा. संध्याकाळच्या वेळी गेम्स वगैरे खेळून झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसलो. खूप छान गप्पा रंगलेल्या होत्या. नंतर जेवणाची वेळ झाली आणि मग आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर इथे छोट्या गँगसोबत थोडासा वेळ घालवला, मस्तपैकी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि खरंच खूप भारी वाटत होतं.
त्या दिवशी सकाळी वातावरण थोडेफार पावसाचेच होते. मस्तपैकी गेलो आणि नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आलूचे पराठे होते आणि खरंच इथलं जेवण आणि सगळं काही नाश्ता, चहा, जेवण सगळं काही अतिशय छान आहे. आशी दाखव, आशी आशी. अरे वा, काय आहे? फूल आहे. मग ते बोटाला कशी लावलं? असे दाखव, असे. अरे वा. ही छोटीशी ट्रिप एन्जॉय करून आम्ही सर्वजण जायला निघालो. जाताना वाटेत एक मंदिर होतं, शनी मंदिर, ते पाहून आम्ही जाणार होतो. आपल्या बॅगचं कधी व्हायचं असं झालं पाहिजेत खरंच 20 वर्षांनी जेव्हा पोर. तेच बेटर आहे आता माहिती का मी तेच म्हटलं आता आलं कसं तर अशा प्रकारे ही एक दिवसाची छोटीशी ट्रिप खूप छान झाली आणि सगळ्या फॅमिली मेंबरसोबत झाली. त्यामुळे तर फारच भारी वाटत होते, कारण खूप कमी वेळ एकमेकांसोबत घालवायला मिळतो आणि असे क्षण जे एकमेकांसोबत घालवायला मिळतात ते खरेच खूप मोलाचे असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.